ची भेट घेणार आहेत। जरांगे रात्री झोपले असल्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही असं राजेश टोपे म्हणाले। रात्री 9 वाजता टोपे यांनी जरांगेंची भेट घेतली। शरद पवार अद्याप पुण्यात आहेत, रात्री उशिरा मुंबईला येतील। दरम्यान काल व्यवस्थित बोलणं होऊ शकलेलं नाही, त्यामुळे आज पुन्हा एकदा राजेश टोपे जरांगेंची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। जरांगेंच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून काही आमदारांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आता राजेश टोपे आज पुन्हा एकदा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, कालच्या भेटीमध्ये काय झालं आणि राजेश टोपे आज पुन्हा भेट घेण्यामागचं कारण काय? रात्री 9 वाजता राजेश टोपे मनोज जरांगे यांना भेटायला आंदोलनस्थळी आले होते। मात्र मनोज जरांगे झोपले होते, त्यामुळे अगदी जुजबी बोलणं झालं, त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही। आज पुन्हा एकदा ते म्हणे आपण आज चर्चा करू, त्यामुळे आज पुन्हा एकदा मी जाणार आहे आणि त्यांच्याशी भेटणार, चर्चा करणार आहे, अशा पद्धतीची माहिती राजेश टोपे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। यासोबतच आपण त्यांना हे देखील विचारलं की शरद पवार आज त्यांना भेटण्याची शक्यता आहेत का, आंदोलनस्थळी जाण्याची शक्यता आहे का? त्यावेळी त्यांनी आज शक्यता नसल्याची देखील स्पष्टता दिलेली आहे। आणि आज पुन्हा एकदा माजी मंत्री राजेश टोपे आज जरांगेंना भेटायला जातील आणि चर्चा करताना पाहायला मिळतील। खरं तर वेगवेगळ्या पक्षांकडून आता पाठिंबा मिळतो आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार देखील आंदोलनस्थळी गेले होते, खासदार देखील त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर एक आमदार राजेश टोपे जे जालना जिल्ह्यातले आहेत, अंतरवाली सरडी जवळच त्यांचं गाव देखील आहे, ते देखील आंदोलनस्थळी गेले होते आणि त्यांना भेटून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। निश्चित निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यालयात गणपतीची आरती केल्यानंतर